बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति चैत्यभूमी असलेल्या हुपरीत विविध उपक्रमाद्वारे डॉक्टर बाबासाहेबांना आदरांजली वाहिली। त्यांच्या अस्थीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच रीघ लागली होती। परिवर्तन चळवळीतर्फे कोल्हापूर शाहू समाधीस्थळ ते हुपरीपर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली। ध्यान शिबिर अशा माध्यमातून धम्मसलीच्या माध्यमातून आम्ही अशा कार्यक्रमामध्ये भाग घेत असतो आणि जिथे जिथे जातो तिथून जे काही चांगलं आपल्याला घेता येईल ते घेऊन आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तसंच आमच्या सामाजिक जीवनामध्ये आम्ही बदल करण्याचा दिवसेंदिवस आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आमच्या धर्मप्रबोधिनी फाउंडेशनच्या वतीनं आम्हाला जे काही शक्य होईल ते आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे कार्य आमचं असंच आतापर्यंत चालू आहे। लॉकडाऊनच्या चॅनलला शुभेच्छा देतो, कारण ह्या चॅनलने बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे देशभर पसरवण्याचं काम केलं। मित्रांनो, आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर किंवा एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भारतभर बाबासाहेबांचं स्मरण होतं आहे। हे एवढ्यासाठी आणि बाबासाहेबांनी जी घटना तयार केली त्या घटनेमध्ये आपला देश हा विविध जाती धर्माचा देश आहे आणि या सर्वांना एका माळेत बांधण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं आहे आणि म्हणूनच आज आपला देश हा लोकशाहीमध्ये किंवा जगामध्ये एकत्र गुंफलेला विविध जातीनं जनाजुळणीनं मानणारा असा देश आहे। पण सध्याचं वातावरण जरा पाहता आपल्याला याच्यामध्ये जागरूकतेनं राहण्याची गरज आहे, कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी विविध जाती धर्मांना त्यांचे हक्क दिले, तसंच बाबासाहेबांनी वेगवेगळ्या जातींना, मग ते मराठा असो, कुणबी असो, दलित, सर्वांसाठी आरक्षणाचे वेगवेगळे मार्ग खुले केले। मध्यंतरी मी प्रतिनिधी असताना इथं पूर्णपणे चैत्यभूमी दाखवलेलं आहे। माणगाव आम्ही लाईव्ह केलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आले त्या ठिकाणी आम्ही ते स्थळ लाईव्ह केलेलं आहे। तर अशा पद्धतीनं लॉर्ड बुद्धाचं काम चालू असल्यामुळं याच्याबद्दल शंका येण्याचं कोणी कारण नाही। तर त्यांनी आम्हाला जरूर प्रत्यक्ष भेटून चर्चा करायला हरकत नाही। मी काही ना त्यांनाही संपर्क साधला आणि मी गैरसमज झालेला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी पण मी आवाहन करतो, जे कोण असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत। तर हे जे चाललेलं कार्य आहे हे चालूच राहील, कसं आणि जोमात वाढेल कसं याची दक्षता सगळ्यांनी घेऊया। संघटना जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही अभिवादन केलेलं आहे। आज फक्त आम्ही अभिवादन करत नाही, या अभिवादनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा संदेश दिलेला आहे। समतेचा संदेश आणि समाजामध्ये घेऊन जातो। त्याचबरोबर लोकांच्यामध्ये असणारी व्यसनाधीनता दूर करण्यासाठी आणि शिक्षणाकडं जे बाबासाहेबांनी प्रथमतः सांगितलं शिका, ते शिका ही खऱ्या अर्थानं परिवर्तनाचे एक साधन आहे। म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रसार करून खऱ्या अर्थानं आम्ही अभिवादन केलं। विश्वरत्न बुद्धिस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं महावंदना करण्यासाठी आणि त्यांना अत्यंत श्रद्धेनं त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी हजारो भीमसैनिक हुपरीमध्ये दाखल होते। त्याचं कारण असं आहे, हुपरीकरांचं कौतुक यासाठी कारण हुपरीकरांनी कधीही कुणाला न जमल अशी एक गोष्ट केली आहे, ते म्हणजे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशाच्या मध्ये त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी अतिशय सुंदररित्या त्या जतन केले आणि म्हणूनच आम्हाला अभिमान वाटतो। या इथं आल्यानंतर आमचं मन, आमचे विचार आम्हाला इतकी प्रेरणा मिळते। आम्ही विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय जरी काळ असला, दुःखाचा असला, बाबासाहेबांची आठवण आली की आमच्या अंगावर रोमांच। 8 तास काम नियोजन कोण केलं, पगारी आठवड्याची सुट्टी नियोजन कोण केलं, जे बोनस घेतात ते बोनस कुणामुळे मिळाला हे जर विचार केला तर मराठा समाज परत म्हणणार नाही की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं। प्रत्येक महिलेनं, प्रत्येक व्यक्तीनं
विचार करणं गरजेचं आहे आणि संविधान वाचवणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचं कार्य हे महान आहे आणि यासाठी आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही मुंबईला काय कुठंही जाण्यासाठी तयार आहे, जिथं त्यांचं श्रद्धास्थान आहे तिथं. एवढं बोलून मी थांबते. जय भीम, जय भारत. कारण या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आहे. जे लोक चैत्यभूमीला मुंबईला जाऊ शकत नाही, ते कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूरच्या बाहेरच्या परिसरातील कर्नाटकातील लोक या ठिकाणी दरवर्षी येतात. पण यावर्षी कोल्हापूरचे हुपरी असा एक अनोखा उपक्रम राबवून पायी चालत येऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा नवा उपक्रम या विविध संघटनांनी हाती घेतलेला आहे. यावर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुढच्या वर्षी यापेक्षाही अधिक प्रतिसाद मिळेल आणि हजारो संख्येने लोक कोल्हापुरातून हुपरीला येतील. शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब ही समतेची स्थिती आहे ती एकत्र करण्याचा प्रयत्न या अभिवादनाच्या निमित्तानं होत आहे. आणि तो अधिक बळकट आज देशासमोर जे आव्हान आहे जाती व्यवस्थेचं आहे, बेरोजगारीचं आहे, क्षमतेचं आहे, समानतेचं आहे आणि स्त्रियांवरती आणि दलितांवरती जे अत्याचार होत आहे याला उत्तर म्हणजे श्री बाबासाहेबांच्या अस्थीला आत्मानं करून प्रेरणा घेणं आणि समतेच्या लढ्याचे एक पाईप बनणं हा आमचा प्रयत्न आहे. आणि तो निश्चितपणे यावर्षी यशस्वी झाला आणि पुढच्या वर्षीही अधिक प्रमाणामध्ये मी दयानंद जिल्हा प्रतिनिधी. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी हातनड तालुक्यातील हे शहर आहे. या शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थी बाबासाहेबचे जेव्हा महापरिनिर्वाण दिन झाले त्यावेळेपासून ह्या गावातील काही मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी या शहरामध्ये आणली. त्याचं जतनही चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि या जतन करण्यामध्ये इतर जे काही पत कमिटी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करते. त्यांच्याकडं आपण जाणून घ्या या अस्थीचं आणि ह्या पवित्र भूमीचं कसं जतन केलं जातं. डॉक्टर साहेब सर्वांना बोलायचे आहे. खरं तर 6 डिसेंबर हा आपल्यासाठी अतिशय काळा दिवस. विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आपण एक मुक्त श्वास घेतो, त्यांच्यामुळं आपण सन्मानाचं जीवन जगतो. त्या आपल्या बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी मुंबई महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर मुंबई या ठिकाणी बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींना अग्नी देण्यात आली आणि जी बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण भारतात पसरली की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, त्यावेळी आपल्या हातातलं काम टाकून आमच्या हुपरी येथील भास्कर शिंगे साहेब असतील, रतन कांबळे, त्याचबरोबर रामा भाटे, तसेच नामदेवराव बोगले व त्यांचे सहकारी मिळेल त्या वाहनाने मिळेल तसं प्रसंगी चालकसुद्धा मुंबई या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी प्रचंड असं जनसमुदाय जमला होता. पण अशा परिस्थितीतसुद्धा बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा, बाबासाहेबांच्या प्रती असलेलं प्रेम ते त्यांना बाबासाहेबांच्या जवळ घेऊन गेलं, बाबासाहेबांच्या मृतदेहाजवळ घेऊन गेलं. आणि तेथील कार्यक्रम पार पडल्यानंतर बाबासाहेबांच्या अस्थी या आपल्या गावी आल्या पाहिजेत हा हेतू मनात ठेवून आणि हे निश्चय त्यांनी केला होता त्या ठिकाणी. आणि अतिशय सुरक्षा व्यवस्था कडक असतानासुद्धा आपल्या तोंडामध्ये घालून भास्कर शिंगे साहेब, रतन कांबळे साहेब असतील, नामदेवराव बोगले साहेब असतील, रामा भाटे साहेब असतील व त्यांच्या सहकार्याने त्या अस्थी हुपरी या ठिकाणी अतिशय सुरक्षितपणे आणल्या आणि त्या अस्थींचं जतन आजपर्यंत आपण हुपरी या ठिकाणी करत आहोत. खरं तर त्यावेळी अस्थी आणल्यानंतर हुपरीमध्ये आमच्या समाजामध्ये भास्कर शिंगे यांचं एकमेव असं मोठं घर होतं आणि त्यांच्या घरी ह्या अस्थी जवळजवळ 1978-1979 सालापर्यंत जपून ठेवण्यात आल्या. त्यानंतर बाबासाहेबांचा अर्धपुतळा हुपरी या ठिकाणी आपल्या या रयत शाळेच्या पाठीमागं बसवण्यात आला आणि या पुतळ्यामध्ये त्या अस्थी जतन करून ठेवण्यात आल्या. नंतर या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा करण्याचं काम हाती घेण्यात आलं. त्यावेळी या अस्थी आपण धम्मकुटीमध्ये ठेवल्या. त्यानंतर बाबासाहेबांचा या ठिकाणी हुपरी या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा झाला. मग आपली स्मारक समितीचे डॉक्टर मदाळे साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमनं अथक परिश्रमानं या ठिकाणी चैत्यभूमीची प्रतिकृती निर्माण केली आणि या प्रतिकृतीमध्ये बाबासाहेबांच्या अस्थींचं अतिशय पूज्यपणे, अतिशय पावनपणे या अस्थी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि दरवर्षी या मिनी चैत्यभूमीला जे आपले समाज बांधव असतील, बाबासाहेबांचे अनुयायी असतील, बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे अनुयायी असतील, ते मुंबई या ठिकाणी काही कारणास्तव जाऊ शकत नाहीत. ते असंख्य अशा संख्येनं हुपरी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींचं दर्शन घेत असतात.
आज हे बाबासाहेबांचा 67वा महापरिनिर्वाण दिन साजरा करीत असताना या ठिकाणी आपले महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटकातील भीमबांधव बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. तरी स्मारक सेवा समितीच्या वतीनं या ठिकाणी या सर्व अनुयायांचा योग्य नियोजन होईल, तसेच त्यांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी त्यांची सर्व सोय करण्यात आलेली आहे. तरी मी पुन्हा एकदा या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस, त्यांच्या विचारास अभिवादन करतो. जय भीम. बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सुरुवातीस तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आज परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक, सूर्यपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव सुपुत्र आदरणीय स्मृतिशेष भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर साहेब यांची 111वी जयंती या ठिकाणी मोठ्या हर्षोल्लासात आनंदात साजरी होत आहे. संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थितीत आहे. पूज्य बनते पी धम्मानंदजी यांनी या कार्यक्रमामध्ये त्रिशरण पंचशील दिले. तसंच या ठिकाणी मराठवाड्याचे समता सैनिक दलाचे प्रमुख मेजर जनरल आयुष्यमान आनंदा भेरजे सर यांनी या ठिकाणी मानवंदना दिली. आदरणीय अशोकराव कांबळे साहेब यांनी या जयंतीच्या निमित्तानं आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करून सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन झालं. मोठ्या संख्येने बरेचसे बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. मी देखील या ठिकाणी या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जयंतीचे जनक तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमांना, विचारांना अभिवादन करतो. आज मित्र हो, आपण भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भैयासाहेब आंबेडकर यांच्या 111व्या जयंती दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना जयंतीच्या निमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि एकच समाजाला संदेश देतो की आपण समाजामध्ये कुठल्याही पदावर असाल, तुम्ही कोणीही असाल, परंतु तुम्हाला बौद्ध महासभेशिवाय धम्माचा प्रचार आणि प्रसार करता येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मसंस्था या ठिकाणी रजिस्टर केली, त्याच्याद्वारे आपण सगळेजण धम्माचा प्रचार प्रसार करूया आणि बौद्ध महासभेचं कार्य जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. सर्व नवयुवकांना आणि उपासकांना नम्र विनंती करतो की आपण बौद्ध महासभेत सामील व्हा आणि बौद्ध महासभेच्या वतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार करा आणि खऱ्या अर्थानं माणूस बनण्याचा प्रयत्न करा. एवढीच मी आपणा सर्वांना नम्र आवाहन करतो. माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम. मला शांतीचा संदेश देणारी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन. आज या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव चिरंजीव, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक आणि माजी आमदार, विधान परिषदेवर 2 वेळेस निवडून आलेले होते ते, आणि रिपब्लिकन पार्टीसुद्धा चालवली त्यांनी. बाबासाहेबाचा इतिहास त्यांनी उघड केलेला आहे, पण काही इथल्या लोकांनी त्यांचा इतिहास दडपला गेला. तरी पण आज ते एक सूर्यपुत्राचा सूर्य या ठिकाणी त्यांची आपण 111वी जयंती साजरी करत आहोत. त्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित पूज्य भंते पी धम्मानंदजी, तसेच जिल्ह्याचे सगळं कार्यकारिणी मित्रो, ज्याचा इतिहास दाबला गेला, दडपला गेला, तरीही तो इतिहास जागृत आहे. आणि आज तरुणांची आवश्यकता आहे की भारतीय बौद्ध महासभेमध्ये येऊन समता सैनिक दलामध्ये सामील व्हावं, बौद्धाचार्य व्हावं आणि आपलं प्रशिक्षण वर्ग, आपलं विद्यापीठ चैत्यभूमी मुंबई इथे आहे. बऱ्याच लोकांना बाबासाहेबांची वंशावळ आजही माहीत नाही, ती माहीत करून घ्यावं हीच या ठिकाणी मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं अध्यक्षाने आपल्याला निवेदन करतो. आणि आपला आलेल्या सर्व बौद्ध बांधवांना आजच्या दिनी लाख शुभेच्छा देतो. जय भीम. नमो बुद्धाय. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची 111वी जयंती या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि परभणी शाखेच्या वतीने साजरी करण्यात आली. मी संपूर्ण भारतीय जनतेला आणि सर्व नागरिकांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
फेस्कॉमच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा नांदेड भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस, आरोग्य तपासणी शिबिर व गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धांना ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व पारितोषिकही देऊन गौरवण्यात आले. बोलायचं नाही. पिढी दर पिढी चालीरीती, पिढी दर पिढी चालीरीती थोडेफार बदल होणारच. पोरं पोरी त्याच्या संसारात कळत न कळत गुंतणारच. तू मैमणी करायचं नाही, मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं भरायचं नाही. स्वतःला समजायचं, पुढे चालत राहायचं. हे अजून निरामय जगायचं, निरामय जगायचं. बारावी सरनाशी विनंती करतो की त्यांनी माझं नाव सुभाष हे आमच्या फेस्कॉम नावाचं एक ज्येष्ठांचा महासंघ आहे. त्याला आज 43 वर्ष पूर्ण झाली आणि त्या दिवसाचं निमित्त साधून आज आम्ही काही स्पर्धा ठेवल्या होत्या ज्येष्ठ नागरिकांच्या. 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आज सामूहिकरित्या सार्वजनिकरित्या आम्ही वाढदिवस साजरा केला. तसंच फेस्कॉमचाही वाढदिवस साजरा केला 43वा. आणि ह्याच्यामध्ये आम्ही काही स्पर्धा ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये आरोग्याची स्पर्धा होती. जे 75 वर्षाच्या वरील आहेत आणि सुदृढ आहेत अशा लोकांना आम्ही प्राचारण केलं होतं. आणि तिसरं म्हणजे गायक, ज्यांनी गाणी गायली अशा लोकांचं पहिलं, दुसरं, तिसरं पारितोषिक ठेवलं होतं. पहिल्या पारितोषिकाला दोन्ही कॅटेगरीमध्ये 1001 रुपये आणि दुसऱ्या पारितोषिकाचं 701 आणि तिसरं पारितोषिक होतं 501. प्रचंड गर्दी झाली. खूप चांगलं सादरीकरण झालं. आरोग्याच्या बाबतीत ही किती जागरूक आहोत आपण हेही दाखवण्यात आलं. आणि पंचांनी आदरणीय जोशी पाटोदेकर मॅडम, तसंच सरिताताई गायकवाड आणि इतर लोकांनी म्हणजे चंद्रकांतजी देशमुख, वाळकीकर आणि जोशीताई या सगळ्यांनी मिळून याची निवड करण्यात आली. खूप लोकांनी भाग घेतला. आनंद वाटला की ह्या वयातसुद्धा आपली कला हे लोक जोपासत आहेत आणि आपल्या आरोग्याकडेही खूप त्यांचं लक्ष आहे. ह्या बाबतीत या वयामध्ये खूप मोठे आजार होतात, तरी पण त्या सगळ्यावर मात करून ज्यांनी आरोग्य आपलं अबाधित ठेवलं अशाची निवड करण्यात आली. आणि ज्यांनी गायनामध्ये आपली गायकी सांभाळली, खूप चांगल्या प्रकारे गायन केलं, अशा फर्स्ट, सेकंड, थर्ड काढण्यात आलं. आणि आज फार मोठ्या उत्साहानं आजचा दिवस आम्ही साजरा केला. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में
आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com। जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या बेकायदेशीर नियुक्ती व बोगस गैरप्रकारे दिलेले सन 2021-22 या कालावधीत दिलेल्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची सखोल चौकशी करावी, तसेच त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे। या मागणीसाठी कालपासून शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष तथा दयावान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुन्ना बेंडवाल यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या विरोधात मी इथं आज माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। डॉक्टर चव्हाण हा गोरगरीब जनतेचे पैसे खाऊन बोगस सर्टिफिकेट देतो। 75% बोगस सर्टिफिकेट यांनी वाटप केलेले आहे आणि सरकारी दवाखान्यामध्ये येणारे जे आमचे रुग्ण आहे, जिल्हाभरातून रुग्ण इथं येतात, त्या रुग्णांना काय करतो, ते सरकारी दवाखान्यातून वळवतो माझ्या प्रायव्हेट दवाखान्यामध्ये आणि भरती व्हा, कारण त्याला पैसे खाण्यासाठी भेटतात। हा माणूस इथं हा पायानं अपंग आहे, याला सिव्हिल सर्जन कुठंच कधीच करता येत नाही। हा 3दा ट्रॅपमध्ये पकडल्या गेलं, 3दा पकडल्या गेल्यानंतर याच्यावरती गुन्हे दाखल आहे। याच्यावरती गुन्हे दाखल झाल्यानंतर सुद्धा हा सिव्हिल सर्जन होतो। हा म्हणतो मी आरोग्यमंत्री यांना मी 1 कोटी रुपये दिले तेव्हा मी सिव्हिल सर्जन झालो। हा आमच्या सरकारवरती, आमच्या नेत्यावरती, आमच्या मुख्यमंत्र्यावरती, आदरणीय आरोग्यमंत्र्यावरती आरोप करतो की 1 कोटी रुपये देऊन आलो। आम्हाला विश्वास आहे की आमचे आरोग्यमंत्री पैसे घेऊच शकत नाही। हा इथं बदनामी करतो। मी हा विषय आमचे खासदार साहेब, आमचे आमदार साहेब यांच्या कानावरती टाकलं, पत्र दिलं आणि नोटीसमध्ये सांगितलं की हा आपल्या सरकारले सुद्धा बदनाम करतो। अशा माणसाला इथून हकालपट्टी करा, याची प्रॉपर्टीची चौकशी करा, याले हकालपट्टीच करू नका, याला डिसमिस करून टाका पदातून। कारण याच्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातली कमीत कमी 75% आणि 80% असे गोरगरीब जनता आहे जे सरकारी दवाखान्यात जाते, ते लोक परेशान होऊन लोक, जे लोक खरोखर अपंग आहे त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही आणि जे अपंग नाही आहे त्यांच्याकडून हा 50,000 लाख रुपये घेऊन हा सर्टिफिकेट वाटप करतो। बुधवारी याचा अधिकार नसताना बोर्डमध्ये हा बसतो, 1 दिवसाची सुट्टी टाकतो आणि बुधवारी बोर्डमध्ये हा बसतो, शुक्रवारी सुट्टी टाकतो आणि हा बोर्डमध्ये बसतो। वास्तविकता सिव्हिल सर्जनचा कुठंच अधिकार नाही आहे बोर्डमध्ये बसण्याचं। बोर्डमध्ये 4 डॉक्टर लोकांची बॉडी वेगळी असते, ते लोक बॉडीमध्ये बसतात, नंतर आखरीमध्ये याची सही 5वी लागते। हा बोर्डमध्ये जाणून बुजून बोर्डमध्ये बसतो, जे अपंग आहे त्यांना स्वतःच्या दवाखान्यात प्रायव्हेटमध्ये बोलून घेतो। मी माझ्या पार्टीतर्फे, माझ्या शहरातर्फे, माझ्या कार्यकर्त्यातर्फे मी माझ्या नेत्यांना विनंती करतो की तात्काळ सुभाष चव्हाण याला डिसमिस करा, याच्या प्रॉपर्टीची चौकशी लावा आणि यांनी आणखीन जे मास्तर लोक आहेत, आज जे मास्तर लोक 50,000 लाख रुपये जे पेमेंट घेऊन राहिले, जे लाभ घेऊन राहिले, सरकारचा लाभ घेऊन राहिले, त्या मास्तर लोकांना कमीत कमी 3,000 मास्तर लोक असे आहेत। मी आकडा कमी जास्त चुकीचं बोलत असेल, पण खूप मास्तर लोक असे जे फक्त सर्टिफिकेट चुकीचं घेतलेलं आहे, सर्टिफिकेट बोगस घेतलेलं आहे आणि ते सरकारी पेमेंट घेऊन राहिले। आज त्याची चौकशी लावण्यात यावी अशी माझी विनंती आहे। नाही तर पुढं माझा हा उपोषण आंदोलन संपल्याच्या नंतर याचं जे काही निघल नाही निघल, पण मी माझा लढा देऊन राहिलो, पण पुढे सुद्धा मी मास्तर लोकांनी ज्या लाभ घेतलेला आहे त्यांचा सुद्धा मी लढणार आहे। याची दक्षता माझ्या सरकारने, माझ्या पार्टीने घ्यावी ही माझी विनंती आहे आणि सुभाष चव्हाणले ताबडतोब बडतर्फ करण्यात यावं ही माझी विनंती। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले आहेत। याच आंदोलनाच्या 10व्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढून आपल्या न्याय मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधले। मोर्चा वर्धेच्या सिव्हिल लाईन भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे आला असता तेथे जाहीर सभा पार पडली। संबंधित आंदोलनामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद आहेत। कष्टकरी
व्यापारी यांच्या विरोधामध्ये काम करणारं केंद्र आणि राज्य सरकार यांच्या कामगार कायद्यांच्या विरोधामध्ये असलेलं हे राज्य सरकार या ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ ही संपूर्ण रॅली आज या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काही कामगारावरती होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले जे श्रम कायदे आहेत ते रद्द करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये ही रॅली आहे. आणि या रॅलीमध्ये सर्व कामगारांना न्याय मिळवून द्यावं यासाठी ही रॅली आपण या ठिकाणी करतो आहोत. विशेष करून आज ही रॅली भाजप हटाव देश बचाव यासाठी हा रॅली काढण्यात आलेली आहे आणि जनसभा आपल्यासोबत दिसत आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन महाराष्ट्राच्या वतीने ही महासंघर्ष यात्रा दिनांक 20 नोव्हेंबरपासून कोल्हापूर शाहूनगरी इथनं निघालेली आहे. ही 18 डिसेंबरला नागपूरच्या विधानसभेवरती दीक्षाभूमीवरती सरकारला आपल्या न्याय्य मागण्यासाठी भेटणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी ह्या देशामध्ये जे 2014ला सरकार अस्तित्वात आलं मोदी सरकार यांनी 44 श्रम कायदे हे रद्द केलेले आहे. 4 लेबर कोड तयार केले आहे ते लेबर कोड रद्द करावं. यासोबतच या रॅलीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जे प्रश्न आहेत यामध्ये जो शेतकरी आहे शेतकरी आत्महत्या करतो शेतकऱ्याच्या लागत मूल्याच्या 1.5 भाव देऊ असं सरकारने सांगितलं होतं ते अजून दिलेले नाही. या देशाची जनता गेलेला आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. यासोबतच मुलांना जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण खाजगी करण्यात आलेलं आहे. 62,000 मराठी शाळा महाराष्ट्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासोबतच या सरकारने 2 कोटी बेरोजगार तरुणांना रोजगार देऊ असं सांगितलं होतं. अजूनही अद्याप रोजगार उपलब्ध नाही. विकासाच्या नावावरती या सरकारने जो सपाटा लावलेला आहे त्या सपाट्यामध्ये आपल्याला माहीत असेल आता G20ची परिषद झाली. यांचा विकास लपवण्यासाठी यांना रस्त्यावरती पडदे लावावी लागली. गरिबांच्या झोपड्या गरिबांची घरं यांना लपवावी लागली. या देशामध्ये अन्न सुरक्षा कायदा आहे. दिवसेंदिवस लोकांचा EVM मशीनवरील विश्वास उडत चालला असून येणाऱ्या 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन महाविहार परिवार नांदेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात आले. आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे मंडळीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एक निवेदन दिलं. ज्या निवेदनामध्ये असा उल्लेख केला की या देशामध्ये ज्या निवडणुका होतात सार्वत्रिक निवडणुका त्या निवडणुका EVM मशीनद्वारे घेतले जातात आणि सर्वसामान्य माणसाचा त्या मशीनवरचा विश्वास हा उडालेला आहे. वारंवार अनेक संघटनाच्या माध्यमातून मशीनद्वारे इलेक्शन घेऊ नका अशी मागणी करून सरकारच्याकडे डोळेझाक करत आहे. आणि म्हणून आज नांदेड शहरामधले जे काही देश बचाव लोकशाही वाचवा या अभियानाखाली मोठ्या चळवळी होत आहे त्याचाच एक भाग म्हणून विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज महाविहार परिवाराच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की EVM मशीनच्याद्वारे इलेक्शन न घेता बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या म्हणजे सर्वसामान्य माणसाला कळेल की आपण कोणाला मत दिलं आणि आपला प्रतिनिधी कोण या बाबतीमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून सरकारकडे निवेदन दिलं आहे. आणि या निवेदनाची दखल सरकार घेईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि याही पुढे हे आंदोलन अतिशय गतिमान पद्धतीने पुढे चालूच राहील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सरकारने याकडे त्वरित लक्ष पुरवावं आणि हा बॅलेट पेपरवरचं ज्या निवडणूक आहेत त्या त्यांनी घेण्यात याव्यात आणि लोकशाही बळकट करावी लोकशाही वाचवावी असं एक निवेदन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. आज तो हम ये कहने वाले हैं आज जो निवेदन हमने दिया है कि जो मशीन से जो अपना इलेक्शन लेने जा रहा है वो अभी ये जो तंत्रज्ञान है तंत्रज्ञान एडवांस होने की वजह से कोई भी डिवाइस बिठा के वो जो अपनी जो बैलेट यूनिट है बैलेट मशीन है वो हैक कर सकते. ऐसा वो अपने देश के सामान्य लोगों का कहना हो चुका है और उनके ऊपर उनकी दृढ़ निश्चय भी हुआ है. आज अपन देखे जाए तो 3-4 जो स्टेट के इलेक्शंस हुए हैं उसमें जो मीडिया का जो अंदाज़ था वो अंदाज़ साफ उल्टा हो गया. इसके वजह से तो लोगों को ऐसा मालूम हो रहा है कि ये जो मशीन से जो चुनाव ले रहे हैं ये कुछ तो भी संविधान के साथ
धोखेबाजी हो रही है। ये देश के स्वातंत्र के साथ कुछ तो भी धोखेबाजी हो रही है, क्योंकि ये लोग में जो सत्ताधारी लोग हैं वो लोग ये मशीन के ज़रिए से अपना जो पॉलिटिकल इशू राजकारण है वो टिकाना चाहते हैं, और जो आम आदमी की वो भूल हो रही है वो वो कहाँ तो भी वो सुधरना चाहिए। और हमने ये शुरुआत करी है अनेक वर्षापासून की EVM मध्ये छेडछाडी होत आहे आणि हे अनेक हॅकर्सनं हे सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून देशातल्या समस्त नागरिकांचा EVM मशीनवरचा विश्वास उडालेला आहे। हे न्यायालयाच्याही निदर्शनास आणलेलं आहे आणि म्हणून भारतासारख्या देशामध्ये बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होणं ही खऱ्या लोकशाहीला म्हणजे पोषक असं निवडणुका आहेत। प्रगत देशामध्ये कोणत्याही देशात जपान असो, अमेरिका असो, लंडन असो, या सगळ्या लोकशाहीच्या प्रगत देशामध्ये बॅलेटद्वारे निवडणुका होत असतात, EVM मशीनद्वारे होत नाहीत। आणि म्हणून आपल्यासारख्या विविध अंगी असलेल्या देशाला आणि ज्या ठिकाणी मशीन्स हॅक करून निकाल बदललेले जातात, की आता आपल्याला माहीत आहे की गेल्या 4 तारखेलाच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या 3 राज्याचे निकाल लागले। पण या 3 राज्याच्या निकालाच्या काउंटिंगच्या पूर्वी देशातल्या सगळ्या अग्रगण्य एक्झिट पोल एजन्सीनी सगळ्यांना सांगितलं होतं की इथं काँग्रेस जिंकून येणार आहे, जे जनमताच्या आधारे त्यांचं सर्वेक्षण होतं। पण रात्रीतून प्रकार बदलतो आणि एकदम जनमताच्या विरुद्ध निकाल लागतो। याच्यावरून जनतेचा, नागरिकांचा, मतदाराचा विश्वास या यंत्रावरून उडालेला आहे। आणि म्हणून शासन, प्रशासन आणि निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे की आपण पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरच्या आधारेच निवडणुका घेण्यात याव्यात आणि हे EVM मशीनला कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकण्यात यावं। हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। पेनटाकळी प्रकल्पामध्ये शेतकरी जलसमाधी आंदोलनासाठी उतरले। कालव्यात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, रयतचे जितूभाऊ अडेलकर, काँग्रेसचे दिलीप बोरेंसह शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। विशेष बाब म्हणजे संबंधित विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाही। ब्रह्मपुरी, रायपूर, पासा या गावच्या लाखो शेतकऱ्याचं लाखो हेक्टर जमीन या कालवा फुटल्यामुळे नुकसान झालेलं होतं। ती खरडून गेली होती पूर्णतः आणि संपूर्ण नुकसान झालं होतं। त्या जमिनीचे पंचनामे होऊन 2 वर्ष झाले, मात्र अजूनही प्रशासनाने ते रक्कम 5,39,00,000 रुपये मंजूर झालेले असताना देखील त्या शेतकऱ्यांना ती रक्कम दिली नाही। आमचं म्हणणं ती तत्काळ त्या शेतकऱ्यांना रक्कम देण्यात यावी आणि शेतकरी या संकटात आहे सध्या, ती रक्कम त्यांना तात्काळ दिली पाहिजे। दुसरा विषय असा की उर्वरित गावांना RCC ट्रपचं पूर्ण कॅनल दुरुस्ती करण्यासाठी 2 वर्षापासून त्याचे मुख्य अभियंता नाशिक याच्याकडे मंजुरीसाठी पत्र पेंडिंग होतं। आम्ही दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पत्र दिलं, पालकमंत्र्यांना भेटलो, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। त्यानंतर 24 तारखेला नाशिकच्या विभागाने पत्र काढलं आणि हालचाली सुरू झाल्या। पण पुन्हा नाशिक विभागाने 8 तारखेला दुसरं पत्र काढलं, ते नागपूरला पाठवलं संबंधित विभागाकडे। पण नागपूरच्या अधिकाऱ्यांनी अजूनही ते पत्र मंत्रालयात सचिवाकडे पाठवलं नाही, संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे पाठवलं नाही। आमची राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री व लाभक्षेत्र मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून हा प्रश्न गेल्या 3-4 वर्षापासून प्रलंबित आहे आणि तात्काळ मार्गी लागला पाहिजे। उर्वरित गावांना असेल, घाटनांद असेल, गोमेदरा असेल, मारुतीपेठ असेल, सावत्रा असेल,
मोसंबेवाडी असेल, लोणीकाळे असेल, या पूर्ण गावांना शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यांच्या फळबागा वाळून गेल्या आणि सगळे पिकं, त्याचे रब्बीचे पिकं सुद्धा घेतल्या जात नाहीत. गहू पेरू शकत, हरभरा पेरू शकत नाही, जमिनी खाली राहतात आणि वारंवार त्यांच्या रब्बीच्या पिकाचं नुकसान होते. म्हणून आमच्या शासनाला विनंती आहे की तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना RCC ट्रफचा पूर्ण कॅनल दुरुस्ती करून ती रक्कम तात्काळ देऊन त्याची निविदा काढण्यात यावी. ती रक्कम प्राप्त करून तात्काळ कॅनलचे काम चालू करावे, निविदा काढावी. आणि जर का तसं झालं नाही तर येणारं आंदोलन आम्ही मंत्रालयात येऊन करू असा इशारा सरकारला देतो. कोल्हापूर जिल्हा गगनबावळा तालुका किरवे गावातील योगेश कांबळे परिवाराने भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आणि हिंदू धर्मातील कर्मकांड रूढी परंपरेला फाटा देत अमावस्येच्या दिवशी बौद्ध परंपरेने घराचा पायाभरणी शुभारंभ विधवा महिलांच्या हस्ते करून त्यांचा सन्मान केला. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक करून स्वागत केले. तटियम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादकाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. आजपर्यंत कर्मकांडाच्या माध्यमातून होणारे कार्यक्रम त्यामध्ये स्त्रियांना हक्क दिले जात नव्हते, पण ह्या कार्यक्रमात एका विधवा महिलेच्या हातून पायापूजन म्हणजे जे फावडं घेऊन किंवा टिकाव घेऊन भूमिपूजन केलं जातं, तर ते एका महिलेच्या हातून करून घेतलं. आणि त्यात विशेष म्हणजे एक विधवा महिलेच्या हातून करून घेतलं, त्या सर्व महिलांच्या हातून करून घेतलं. त्याबद्दल मी त्याचं खरोखर अभिनंदन करतो की ही प्रथा आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. स्त्रियांना समानतेचा अधिकार म्हणून चालणार नाही, तर तो आपण दिला पाहिजे. स्त्री पुरुष समानता फक्त आपण म्हटलं जातं आणि मग त्यांना चूल आणि मूल यातच बंदिस्त करून ठेवलं जातं, किंवा स्त्रियांचा दर्जा हा लांब, पूजापाठापासून लांब असं ठेवलं जातं. पण धम्म हा एक असं माध्यम आहे की या धम्माच्या माध्यमात स्त्रियांना प्राधान्य दिलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धेला टाळून, महत्त्वाचा मुद्दा आहे की अंधश्रद्धेला टाळून आजपर्यंत कुणीही अमावस्याच्या दिवशी कुठलेही कार्यक्रम घेतले नाहीत. पण अमावस्या दिवशी छत्रपती शिवाजीराजे हे आपल्या गड मोहिमा केल्या जात असायच्यात. आणि ह्याच अनुषंगाने विचार करून योगेश किरवेकर यांनी आजचाच दिवस अमावस्या असताना सुद्धा, त्याच्या समाजातील काही लोकांनी त्याला सूचित केलं असताना सुद्धा त्यांनी अमावस्या असून सुद्धा हा कार्यक्रम घेतला आणि अंधश्रद्धेला आळा बसवण्याचं काम एक चांगल्या पद्धतीने केलं. त्याबद्दल ही गगनबावडा तालुक्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीनं कार्यक्रम आपण जिल्हाभर केलं पाहिजेत असं आवाहन करतो की अंधश्रद्धा गेली पाहिजे, त्याचबरोबर धम्म वाढला पाहिजे. आपण हा धम्म वैज्ञानिकदृष्ट्या बघितला तर निसर्गातलाच धम्म आहे आणि तो फक्त समजून घेण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. आणि ह्या योगेश कांबळे किरवेकरांच्या सारख्या सर्व तरुणांनी यामध्ये पुढाकार घ्यावा असं मी विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय. भारत सरकारद्वारा अधिकृत आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नवी दिल्लीच्या वतीने संविधान दिन 2023 साजरा करण्यात आला आहे. 26 नोव्हेंबर संविधान दिन समारोहानिमित्त पिंपरी चिंचवड शहर पुणे येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते शेखलाल नदाफ यांना भारतभूषण पुरस्कार 2023 बरोबरच संविधान पुरस्कार घोषित झाला आहे. हा पुरस्कार 3 डिसेंबर रोजी दिल्ली येथे शेखलाल नदाफ यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. ग्रेजुएट टीचर मीरा महेंद्र महाराष्ट्र. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.